नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत सांबर. त्यासाठी लागणारे साहित्य मी सगळे कापून घेतलेले आहे. सगळ्या भाज्या त्यात आपण घेणार आहोत. भोपळा, गाजर, टमाटर, शेवगा, बीट आणि इथे मी 10-15 मिनटं आधी चिंच भिजत घातलेली आहे व ही तूर डाळ आपण शिजायला टाकून घेणार आहोत. चला मग आपण कुकरमध्ये सगळ्या भाज्या शिजत टाकून देऊया. भाज्या शिजवण्यासाठी आपण कुकरमध्ये आधी थोडंसं तेल टाकून देऊया व नंतर एक एक करून सगळ्या भाज्या या कुकरमध्ये टाकून घेऊया. भाज्या या चांगल्या तेलामध्ये हलवून घेऊया. त्यानंतर आपण यात थोडीशी हळद टाकून देऊया. यात आपल्याला थोडं मीठही टाकून द्यायचं आहे. सुरुवातीला 5 मिनिटं सगळ्या भाज्या आपण तेलात छान 5 मिनिटं परतवून घ्यायच्या आहे. नंतर आपण त्यात पाणी टाकून द्यायचं आहे. आणि आपण झाकण लावून त्याच्या 2-3 शिट्ट्या काढून घेऊया. आता आपण फोडणीसाठी लागणारा कांदा कापून घेऊया. छान बारीक कापून घ्यायचा आहे कांदा. इकडे आपल्याला फोडणीसाठी लागणारा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, 2-3 लाल मिरच्या सुक्या असतील तरी चालतील. व आता आपण चिंचेचा गर काढून त्यात गूळ मिक्स करून घेऊया. जर तुम्ही चिंच भिजवायला विसरलात तर कोमट पाण्यात भिजत घातल्यावर 5 मिनिटात चिंचेचा कोळ सहज निघून येतो. इकडे आपला चिंच गुळाचा कोळ तयार आहे. तर आपण आता फोडणीच्यासाठी कढईत तेल गरम करत ठेवून देऊया. आपण शिजायला टाकलेल्या सगळ्या भाज्या पण शिजल्या आहे. तर मग आता आपण फोडणीची सुरुवात करून देऊया. त्यासाठी आपण कढईत तेल गरम करायला ठेवून दिलं आहे. त्यानंतर कढईत आपल्याला टाकायचे आहे जिरे मोहरी. जिरे मोहरी छान तडतडल्यावर त्यात आपण कापलेला बारीक कांदा टाकून देऊया. तसंच सोबत घेतलेला आपण लाल मिरची टाकून द्यायची आहे. कढीपत्ता टाकून घेऊया. कांदा लवकर परतण्यासाठी आपण थोडंसं त्यात मीठ घालून घेऊया. यात आता आपण टाकणार आहोत हिंग. त्यानंतर टाकूया सांबर मसाला. आता आपल्याला यात टाकायचा आहे सांबर मसाला. त्यानंतर आपण हळद टाकून घेऊया. 5 मिनिटं हे छान परतून घेऊया मसाले. त्यात थोडीशी आपण धनेपूड पण टाकून घेऊया. आता आपण कोथिंबीर टाकून देऊ. आता शिजलेल्या भाज्या आपल्याला छान मॅश करून घ्यायच्या आहे. बघू शकता इथे सगळ्या भाज्या आता मॅश करून झालेल्या आहे. बीटामुळे या ग्रेव्हीला अतिशय छान असे लाल रंग आला आहे. तर आता आपण फोडणीत हे मिश्रण टाकून देऊया. आता आपण यात तयार केलेला चिंचेचा व गुळाचा कोळ टाकून देणार आहोत. चवीपुरतं मीठ टाकून देऊया. सांबर बरोबर आता आपण इडल्या बनवणार आहोत. त्यासाठीचे पीठ मी तयार करून ठेवलेले आहे. आता झटपट भांड्यात इडल्या लावून घेऊया. इकडे आपले सांबर तयार आहे व आपण दुसरीकडे इडल्या देखील लावून घेतलेल्या आहे.